आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जुलै 2018 पासून खेड सिन्नरच्या ह्या 5ही बायपासचं उर्वरित काम 8 महिन्यापासून पूर्णतः बंद आहे। त्याचं कारण म्हणजे कंपनी ILFS आणि नॅशनल हायवे यांच्यामध्ये क्लेम म्हणजे सरकारनं त्यांना जागा ताब्यात देण्यासाठी 4 वर्षाचा अवधी उशिरा लावला। म्हणजे 4 वर्षामध्ये त्यांचं जे काय नुकसान झालं त्या कामाचा एक्सेस व्हॅल्यू जवळजवळ 500 कोटी रुपयाचा क्लेम नॅशनल हायवेवर ILFS कॉन्ट्रॅक्टरनं दावा केला आणि ते मान्य न केल्यामुळे त्यांनी काम बंद केलं। आता काम बंद झाल्यामुळे या सगळ्या लोकांना प्रवास करताना ट्रॅफिकवर खूप मोठा ताण पडला। अशा परिस्थितीमध्ये ठेकेदारानं काम बंद केलं। दरम्यानच्या काळात ठेकेदाराची कंपनी दिवाळखोरीत निघाली। ती वस्तुतः सरकारी कंपनी आहे। त्यामुळं सगळ्यात मोठी अडचण ह्या रोडला आली। अशा परिस्थितीमध्ये दुसरा काही मार्ग दिसेना। 8 महिन्यापासून मी सरकारच्या मागे लागलो की काहीतरी करायला पाहिजे, तर त्याच्यावर एकच पर्याय होता। मूळ जे ॲग्रीमेंट आहे हे साधारण 1,500 कोटीच्या आसपासचं। 1,500 कोटी कंपनीनं रस्ता बांधण्यासाठी खर्च करायचे आणि 200-300 कोटी रुपये सरकारनं अजून त्यांना द्यायचे, म्हणजे 1,800 कोटी रुपयाचा प्रकल्प। 1,800 कोटी रुपयाच्या प्रकल्पाच्या अगेन्स्ट 20 वर्ष 2 ठिकाणी टोल त्यांनी चालवायचा, अशा प्रकारचं ॲग्रीमेंट ठरलं होतं। पण ते सगळं बंद झाल्यामुळं असं ठरलं की जे 28 किलोमीटरचं काम बाकी आहे त्या कामाचा स्कोप ॲग्रीमेंटमधून कमी करायचा आणि म्हणजे त्याला डिस्कोपिंग म्हणायचं आणि मग हिशोब वेगळा करून 5 कामाचं टेंडर काढण्याचं सरकारनं ठरवलं। 5 कामाचं टेंडर काढायचं सरकारनं ठरवल्यावर कंपनीनं ऑब्जेक्शन घेतलं की डिस्कोपिंगची प्रोव्हिजन नसल्यामुळं, त्या कामाचा स्कोप कमी करण्याची क्लॉज नसल्यामुळं जोपर्यंत तुम्ही आमचं ॲग्रीमेंट मान्य करत नाहीत वाढीव रक्कम, तोपर्यंत या रस्त्यावर सरकार काम करू शकत नाही, अशा प्रकारचा त्यांनी दावा ठोकला। आता त्याच्यावर प्रयत्न करून झाले, सरकार खर्च करायला तयार होते। सरकार म्हणत होतं की ठीक आहे, 400-500 कोटी रुपये 5 बायपासेससाठी लागेल, ते आम्ही करतो आणि तुमच्या कामातून सगळ्या स्कोपमधून वळतं करून घेऊ, पण ते काय मान्य होईना। त्याच्यानंतर शेवटी खूपच घाईवर आले। मी ऑक्टोबरच्या 2018 पासून माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, सरकारच्या मागं लागलो की बाकी राहू द्या, बाकी ठिकाणी बायपासेसला आळेफाटा असेल, मंचर असेल, कळंब असेल किंवा राजगुरुनगर असेल, ह्या ठिकाणी बायपासेसचं काम पूर्ण करण्यासाठी जागेची पूर्णतः जागा ताब्यात न आल्यामुळं ज्या ठिकाणी जागा ताब्यात आहे, ॲडिशनल जागेची गरज नाही, असे 2 बायपासेस आहेत। एक नारायणगाव आणि दुसरं खेडचा घाट, उर्वरित घाटातलं काम। ह्या 2 कामासाठी मी पाठपुरावा करतो 23 ऑक्टोबर 2018 पासून। लोकसभेमध्ये 2 वेळा सरकारवर टीका केली। गडकरी साहेबांनी समोर मला शब्द दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी टेंडर काढलं। टेंडर नोव्हेंबरच्या 2018 टेंडर पब्लिश झालं। 7 जानेवारी टेंडरची ड्यू डेट होती। टेंडर ओपन करू नये म्हणून ILFS कंपनीनं पुन्हा त्याचं हे केलं, दावा ठोकला की तुम्ही टेंडर ओपन करू शकत नाही। मग परत टेंडरची तारीख त्यांनी 29 जानेवारी केली। दरम्यानच्या काळामध्ये कंपनीला आम्ही कन्व्हिन्स केलं, गडकरी साहेबांनी आग्रह केला की तुम्ही हे भांडणात जाऊ नका, लोकांचे हाल होत आहेत, तर निदान ही 2 कामं करू द्या। मी स्वतः ILFS कंपनीच्या नव्यानं नेमलेल्या चेअरमनला भेटलो, त्यांना विनंती केली आणि त्यांनी NOC दिली। LOC दिल्यानंतर 14 फेब्रुवारीला टेंडर उघडण्यात आलं आणि हे टेंडर त्याच दिवशी टेंडर वर्क ऑर्डर काढणार तेवढ्यात नॅशनल हायवेचे चेअरमन त्यांची बदली झाली 14 फेब्रुवारीच्या नंतर आणि नवीन चेअरमन 7 मार्चला जॉईन झाले आणि त्यांना मी सांगितलं, तर ते म्हणाले आता मला लवकर होता येणार नाही, मी आजच जॉईन झालो आहे। पण त्यांना विनंती करून 8 मार्चला त्यांनी सही केली आणि त्याच्यानंतर 8 मार्चला टेंडर त्याचं
अलॉटमेंट केलं वर्क ऑर्डर, ज्याचं काम चालू आहे रोडवे सोल्युशन, त्यांनाच ते टेंडर देण्यात आलेलं आहे आणि ते उद्यापासून हे काम चालू करतायत. खरं म्हणजे इतक्या घाईनं आणि इतक्या स्पेशल कंडिशनमध्ये टेंडर पब्लिश करून घेणं, वर्क ऑर्डर देणं, ही गोष्ट तसे बघायला तर अशक्यप्राय होते. 8 मार्चच्या रात्री टेंडर वर्क ऑर्डर दिलेली आणि 10 मार्चला आज आचारसंहिता लागते. हा योगायोग आहे. पण कॉन्ट्रॅक्टरशी माझं बोलणं झाल्याप्रमाणे ते आता मला सांगा, हे काम आता कधी पूर्ण होईल, कधी चालू होईल दुनियाचं? आम्हाला आता एक साईड करायला किमान तरी 3 ते 4 महिने पण लागते. कशासाठी लागेल एवढं वेळ? आता ॲक्च्युली काय लँडचं ॲक्च्युली आम्हाला पण स्टडी करावं लागेल त्या गोष्टीचा. साधारण प्रयत्न करू आपण 3 महिन्याच्या आत कंप्लीट करण्याचा. नाही, मला शब्द दिला होता त्यांनी 2 महिन्यामध्ये कामचा लेन चालू होईल असं सांगितलं होतं. हा, एक लेन आपण चालू करू ना, 2 महिने चालू करू. हां, 2 महिन्यात चालू करू. मॅक्सिमम टार्गेट आपलं राहील की पूर्ण एक लेन चालू करून द्या. एक लेन चालू करूया. जमीन सगळी अकोट झालेली. जमीनचं अडचण नाही, काय प्रॉब्लेम नाही. जमीन ॲक्वायर झाली तर 4 महिने कसे लागतील? ते कसं स्ट्रक्चर आहे मोठं. स्ट्रक्चर आहेत मध्ये 1-2 स्ट्रक्चर आहेत, मायनर ब्रिजेस आहेत, ते कंप्लीट करायला जरा वेळ लागतो. स्ट्रक्चरला वेळ लागतो, बाकी रोड वर्कला वेळ लागणार नाही. त्या 7 डेज नारायणगावचं काम बाकी आहे. नारेगाव ते ॲक्टिव्हिटी चालू आहे ना, अदर ॲक्टिव्हिटी चालू आहे. ते पण किती दिवसात होणार? ते होईल ना, 1-2 महिन्यात होऊन जाईल ते पण. त्याला गटारचं मोठं काम आहे. ट्रेनचं काम राहील. काम करता परत तुम्ही महिनाभर गायब होता, अशी काही परिस्थिती आहे ना. नाही आता काय इंटरनल रोडचं काम झालेलं आहे. बरीच लोक पडली पण त्या इंटरनल रोडचं काम झालेलं आहे. आता साईडला आपण साईड गटर करणार आहे. साईड गटर करायचं. हे दोन्ही सुद्धा खेडच्या घाटाचं सुद्धा काम 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये घाटाचं पोर्शन पूर्ण होईल. खेडचा बायपास नाही, खेडच्या घाटाचं पोर्शन म्हणजे घाट जरी सेक्शन क्लिअर झाला तरी त्याचा खूप मोठा दिलासा मिळेल. तर ही दोन्ही कामं खऱ्या अर्थानं ट्रॅफिकला सुरळीत होण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि अशा प्रकारे टेंडर मंजूर करून घेऊन वर्क ऑर्डर देणं हे इतक्या जलद गतीनं मला वाटत काही कुठल्या खासदारांना किंवा कुठल्या मतदारसंघात एवढ्या लवकर झालेलं असं मी बघण्यात आलेलं नाही. ह्याचे सगळे कागदपत्र तुमच्याकडे सेट देतो. रस्त्याचं काम चालू आता होतंय, टोल नाका सुरू होणार नाही, टोल नाक्याचा निर्णय वेगळा आहे. हे मी माझ्या दृष्टीनं दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत. माझ्या दृष्टीनं हे आता ते सरकार बघेल. मला काम मंजूर करून घेणं ही माझी जबाबदारी तुम्ही केली. नाही, रस्ता फार गरजेचा आहे आपल्याला. टोला विषय नंतरचा आहे. आपण रस्ता आधी पूर्ण करून घ्या, तर टोलला सुद्धा आपण परमिशन देऊया ना, काय अडचण. सोशल मीडियावर चाललंय शरद सोनवणे उद्या नाही का पक्ष प्रवेश करतायत, तर याबद्दल तुम्ही अधिकृत काही माहिती देऊ शकता? माझ्याकडे अधिकृत माहिती काहीच नाही अजून. ते प्रवेश करणार हे निश्चित आहे का? माझ्याकडे अधिकृत माहिती काहीच नाही आहे. शिवसैनिक खूप नाराज आहे, त्याची नाराजी कशी काढणार ती? ते आता पक्षाची माझ्याकडे त्या संदर्भात काही माहिती नाही. दादांना प्रश्न आहे, उद्या नाही का सोशल मीडियावर फिरत आहे की उद्या 2 वाजता आपला मुंबईत प्रवेश आहे, या बाबतीत आपण काय माहिती? नाही, अजूनपर्यंत तसा काही निर्णय झालेला नाही. मी आजही मनसेमध्येच आहे. पण आपल्याच कार्यकर्त्यांकडून मेसेज चर्चा हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा जागृतीचा भाग आहे. चर्चा हा स्वाभाविक भाग आहे. आणि तालुक्यामध्ये काम करत असताना शिवसैनिक आणि मनसैनिक हा नेहमीच एकत्र काम करताना आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा. ठीक आहे, जे काही घडामोडी घडतील उद्या परवा माहीत नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मी मूळचा शिवसैनिक आहे. आपल्याला कल्पना आहे, 2 वेळा तिकीट मिळाली नाही. आता काय मला निरोप येईल वरच्या घडामोडी काय घडतील काय सांगता येत नाही. परंतु निश्चितपणे तालुक्यामध्ये काम करत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावर सर्वजण एकत्र मिळून काम करतोय.